नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, रात्रीपासून आपण जी काही मोहीम चालवली होती की ज्यावेळेस अर्जदार लॉग इनचा फॉर्म भरत असताना जनरल वुमेनचं ऑप्शन या ठिकाणी काढून टाकण्यात आलेलं होतं आणि त्यामुळे रात्रीपासून आपण त्याच्यावर एक दोन व्हिडिओ बनवले. त्यानंतर अनेक लोकांसोबत कॉन्टॅक्ट पण केले. त्याचबरोबर या ठिकाणी त्रुटी मध्ये सुद्धा मेसेज टाकलेला होता आणि आता आपल्याला दिसून येईल की जे लॉग इन आहे तर त्या लॉग इन मध्ये जनरल वुमेनचं ऑप्शन आलेलं आहे, सामान्य महिलेचं ऑप्शन आलेलं आहे आणि आता सगळ्याच महिला भगिनींना आपल्या मोबाईल फोनद्वारे किंवा आपल्या घरी बसून आपल्या कम्प्युटर मधून सुद्धा फॉर्म भरता येणार आहे. तर मित्रांनो, खरं तर रात्रीपासून आपण या प्रॉब्लेमवर काम करत होतो आणि जसा जसा तो व्हिडिओ समोर समोर आपल्या सगळ्या लोकांच्या सहकार्याने तो व्हिडिओ शेअर झाला आणि जवळपास 5,000 लोकांपर्यंत तो व्हिडिओ पोहोचला आणि होऊ शकते त्यामधील बरेच जे काही अधिकारी आहे त्यांच्यापर्यंत पण हा व्हिडिओ गेलेला असावा आणि त्यांनी तात्काळ दखल घेतली आणि आता दुपारी 2 पर्यंत आपल्या एका सबस्क्रायबरनी मेसेज टाकला की सर, जनरल वुमेनचं ऑप्शन आता दिसत आहे. मला वाटते 12-13 तासानंतर या वेबसाईटवर अपडेट झालेला आहे आणि आता आपल्याला दाखवतो मी या ठिकाणी. बघा, ज्यावेळेस आपण या ठिकाणी हे जे अर्जदार लॉग इन याला क्लिक करतो, आपण याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी खाली आपल्याला हे जे नवीन अकाउंट क्रिएट करायचं आहे तर त्याला क्लिक केल्यानंतर ज्यावेळेस हा फॉर्म आलेला होता तर या फॉर्म मधून खाली ऑथराइज पर्सन हे जे ऑप्शन होतं, बघा या ठिकाणी ऑथराइज पर्सन हे जे ऑप्शन होतं तर यामधून त्यांनी जनरल वुमेनचं जे काही ऑप्शन आहे तेच काढून टाकलेलं होतं आणि आता या ठिकाणी दिसून येईल आपल्याला. बघा या ठिकाणी सुरुवातीलाच आपल्याला जनरल वुमेनचं ऑप्शन या ठिकाणी दिसत आहे. अगोदर हे ऑप्शन काढलेलं होतं, अगदी 1:30 वाजेपर्यंत हे ऑप्शन या ठिकाणी दिसत नव्हतं आणि बाकी क्लस्टर रिसोर्सेस आहे, अंगणवाडी वर्कर आहे, ग्रामसेवक, वॉर्ड ऑफिस, सेतू सेंटर, म्युनिसिपल कॉर्पोरेशन, आशा वर्कर, गव्हर्नमेंट सर्व्हिस सेंटर, सिटी मिशन मॅनेजर, हेल्प डेस्क चीफ, त्यानंतर सुपरवायझर, ही सगळे ऑप्शन होती. परंतु जनरल वुमेन म्हणजे सामान्य महिला ज्या फॉर्म भरू शकत होत्या या वेबसाईटवरून, तर ते ऑप्शनच कालपासून काढून टाकण्यात आलेलं होतं. त्यामुळे खरी तर अडचण झाली होती आणि मला असं वाटतंय की अनेक जनरल महिलांनी किंवा सामान्य महिलांनी फॉर्म भरू नये किंवा त्यांनी बाहेरून फॉर्म भरावा असा हेतू या ठिकाणी दिसून येतोय संबंधित व्यक्तीचा आणि त्यामुळे हे ऑप्शन काढून टाकण्यात आलेलं होतं. परंतु आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आणि आपण केलेल्या तक्रारी असेल, त्यानंतर 181 ला केलेला कॉन्टॅक्ट असेल आणि आपला व्हिडिओ जो आपण शेअर केलेला आहे आणि त्या सगळ्या प्रयत्नामुळे हे ऑप्शन या ठिकाणी आलेलं आपल्याला दिसून येईल. आणि मला तर खरं तर खूप आनंद होत आहे या ठिकाणी की आपल्या या मोहिमेमुळे आता इथून पुढे प्रत्येक महिला आपल्या मोबाईल फोनद्वारे किंवा आपल्या घरून सुद्धा फॉर्म भरू शकणार आहे. कारण ही वेबसाईट जी आहे ही दिवसा चालत नाही, कारण ट्रॅफिक खूप जाम असते याच्यावर. त्यामुळे सहजासहजी लॉग इन होत नाही आणि लॉग इन झालं तर OTP येत नाही. त्यामुळे साधारणतः आपल्याला रात्री 12 ते सकाळी 5 वाजेपर्यंत या वेबसाईटवर सध्या काम करावं लागत आहे, तरच आपल्याला आपला फॉर्म भरता येतोय. आणि अशातच काल आपल्याला दिसून येईल की जनरल वुमेनचं जे काही ऑप्शन होतं तेच काढून टाकलेलं होतं. त्यामुळे लाखो महिला भगिनींचे फॉर्म लटकून बसलेले होते, त्यांना फॉर्म भरता येत नव्हता आणि आता मात्र या ठिकाणी ऑप्शन आल्यामुळे सहजपणे सगळ्या महिला भगिनींना हा फॉर्म आता भरता येणार आहे, रजिस्ट्रेशन करता येणार आहे. तर मित्रांनो, आपण जे काही या ठिकाणी सहकार्य केलं, त्यानंतर वेळोवेळी फॉलोअप घेतला, त्यानंतर आपला व्हिडिओ आपल्या चॅनलवरील जे काही व्हिडिओ आहे तर त्या व्हिडिओला बघितलं आणि शेअर केलं, त्याबद्दल आपल्या सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो. तर मित्रांनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.